नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अभय. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत टाटा पंचचा. टाटा पंच हे प्युअर प्लस व्हेरियंट आहे. ही त्याची स्मार्ट की आहे बघा, अशा फ्लिप कीमध्ये दिलेली आहे. यामध्ये लॉकचं बटन, अनलॉकचं बटन आणि हेडलाईट ऑन होऊन तुम्हाला दिसलेले असतील बघा. अशी दिसते गाडी टाटा पंच. मायक्रो SUV आहे. याच्या कॉम्पिटिशनमध्ये मारुती सुझुकीची फ्रॉन्क्स आणि होंडाईची एक्स्टर गाडी आहे. चला आपण रिव्ह्यू करूया. तुम्ही लोगो पाहू शकता. ग्रिल तर नाहीच आहे गाडीला, इलेक्ट्रिक गाडीसारखं दिलेलं आहे पूर्ण. इथं पार्किंग लाईट आहे, इथं इंडिकेटर पण याच्यामध्येच आहे. इथं हेडलाईट दिलेलं आहे बघा. गाडी लॉक झालेली आहे. हे टायर साईज इथे पाहू शकता तुम्ही. स्टील व्हील दिलेला आहे, 15 इंच दिलेलं आहे आणि प्लास्टिक कवर दिलेलं आहे त्याला. पुढच्या साईडला डिस्क ब्रेक आणि मागच्या साईडला ड्रम ब्रेक आहे. इथं ORM आहे. ORM तुम्हाला फोल्ड अनफोल्ड नाही आहे, हातानेच मॅन्युअली करावं लागेल बघा. असं ॲडजस्टमेंट आहेत मधून, हँगल वगैरे सेट करायचं असेल तर. आणि नवीन स्टाईलने दिलेलं आहे बघा ओपन करण्याचं गाडी. बॅक डोर बॅक साईडनं पाहू शकता तुम्ही, असं दिलेलं आहे बॅक. इथं CNGचं स्टिकर दिलेलं आहे. CNG व्हेरियंट आहे. वरती शार्क फिन अँटिना दिलेला आहे. हे स्टॉप लाईट दिलेला आहे, डिफॉगर आहे आणि ते छोटूसं हिप्पो दिलेलं आहे. चांगलं वाटलं, काहीतरी टाटाने नवीन केलेलं आहे. हे पंच नाव मस्त दिलं आहे. ICNGची लोगो थोडा. इथं नंबर प्लेसमेंट. इथं रिव्हर्स पार्किंग कॅमेरा पण आहे. गाडीला 2 पार्किंग सेन्सर आणि हे पार्किंग छोटूसा लाईट आणि स्पेअर व्हील पण आहे बघा खाली. स्पेअर व्हील CNGच्या गाड्यामध्ये आजकाल कंपनी देतच नाही आहे. चांगली गोष्ट वाटली मला ती दिल्याबद्दल. टाटाने लॉक करून पाहू शकता तुम्ही. बूट स्पेस असा दिलेला आहे. डोर आहे इथं पकडण्यासाठी. ग्रॅब हँडल पण दिलेला आहे. 210 लिटरचा बूट स्पेस आहे. इथं ट्विन सिलेंडर दिलेले आहेत आणि एमर्जन्सी सिच्युएशनसाठी तुम्हाला ऑन ऑफसाठी स्विच पण दिलेलं आहे इथे. म्हणजे टूल किट पण आहे बघा. हे बघा टूल किट. बाकी काय का सांगण्यासारखं जास्त काही नाही आहे तसं. LED मध्ये पण हे लाईट दिले छोटे छोटे नंबर प्लेटचे. हे इथे फ्यूल भरण्यासाठी दिलेलं आहे. CNG साठी इथे, पेट्रोलसाठी इथे. पेट्रोलचा 37 लिटरचा टँक आहे आणि CNGचा 60 लिटरचा आहे. 8 किलो गाडीमध्ये CNG बसते. हे इथे पाहू शकता तुम्हाला. डोर अनलॉक करण्यासाठी दिलेलं आहे. हे पॉवर विंडोचं कंट्रोल आहे. इथं बॉटल होल्डर आहे. 4 स्पीकर आहेत गाडीमध्ये, स्पीकरची प्लेसमेंट आहे. अशा पद्धतीने बॅक साईडला आहे. 2 फिक्स्ड हेडरेस्ट दिलेले आहेत. तिन्ही पण पॅसेंजरला सीट बेल्ट आहे कंपल्सरी. असं म्हणजे टू 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 करत असते सारखं. ते फॅब्रिकमध्ये सीट दिलेली आहे बघा. सीट कवर मागच्या साईडला बसून पाहू आपण. सीट जरा जास्तच मागं झालेली आहे. इथं रेअर AC व्हेंट दिलेलं आहे. 15 वॉटचं चार्जिंग सॉकेट वॉट पण दिलेलं आहे टाईप C मध्ये. इथं ग्रॅब हँडल दिलं आहे पकडण्यासाठी. प्लेसिंग पण चांगलीच आहे. ही सीट थोडी मागं असल्यामुळे थाई सपोर्ट, हेडरेस्ट खूप चांगल्या पद्धतीने. 3 पॅसेंजर आरामात बसू शकतात. मध्ये थोडा हंप आहे पण काही हे तर होणार नाही त्याला. 3 पॅसेंजरला बसण्यामुळे अडथळा. गोल्ड टोनमध्ये इंटेरियर दिलं आहे फ्रंटचं कॅबिन. इथे एअरबॅगची बॅजिंग पण आहे. 6 एअरबॅग गाडीमध्ये स्टँडर्ड आहेत बेस व्हेरियंटपासून. चला आपण ड्रायव्हर साईड बसून पाहूया. ड्रायव्हर साईड डोर ओपन करून घेतो. रिक्वेस्ट सेन्सर दिलेलं नाही गाडीमध्ये. हे बघा ड्रायव्हरचं डोर असं डुअल टोनमध्ये आहे. पूर्ण हार्ड प्लास्टिक आहे पूर्ण. इथं ट्विटर दिलं आहे छोटंसं. हे स्पीकर आहे. इथं अम्ब्रेला होल्डर पण दिलेलं आहे आणि पाण्याची 1 लिटरची बॉटल पण बसते याच्यामध्ये. हे 4 पॉवर विंडोचे कंट्रोल दिले आहेत आणि हे ORM तुम्हाला हँगल सेट करण्यासाठी आहे. फोल्ड तुम्ही मॅन्युअलीच करू शकता. हे चाइल्ड लॉक आहे मिररचा तुमचा. हे इथं टायर प्रेशर दिलेलं आहे, किती ठेवायचं ते. हे इथं फ्यूल नॉब ओपन करण्यासाठी आहे. ABC आहे पॅडल्स.
डेड पॅडल पण सुद्धा दिलेलं आहे. इथं बोनट ओपन करण्याचं पण दिलेलं आहे. इथं डिफॉगरचं बटन, CNG मध्ये स्विच करण्याचं पण बटन दिलेलं आहे. इथं AC, ड्रायव्हर सीट हाईट ॲडजस्टेबल आहे, म्हणजे तिची हाईट आपण इन्क्रीज करू शकतो. बॅक साईडला पण जाते. रिक्लायनर पण आहे सीट. चला आपण बसून पाहूया. थाई सपोर्ट वगैरे सीटचा चांगला आहे. फॅब्रिकमध्ये सीट दिलेलं आहे. त्याला सीट कवर वगैरे टाकावं लागणार आहे. 10,000 रुपयाचा खर्च आहेच गाडीला घेऊन पण. डुअल टोनमध्ये डॅशबोर्ड दिलेला आहे. हे बघा टाटाचा स्टेअरिंग व्हील अशा पद्धतीने दिलेला आहे. इल्युमिनेटेड लोगो दिलेला आहे. या साईडला व्हॉल्यूम अप डाऊनचं बटन दिलेलं आहे. कॉल वगैरे आला तर उचलण्याचं बटन आहे. इथं एअरबॅग, हे हॉर्न असं आहे बघा, साधंच आहे PP. इथं क्रूज कंट्रोल आहे. गाडीला क्रूज कंट्रोल पण आहे. स्टेअरिंगला कुठल्याही प्रकारचं लेदर वगैरे काहीच नाही आहे. लेदरसाठी तुम्हाला खर्च करावा लागणार थोडाफार. या साईडला वायपरचे कंट्रोल आहेत. या साईडला हेडलाईटचे कंट्रोल आहेत. इथे पाहिलं तर तुम्ही स्पीडोमीटर आहे. या साईडला RPM मीटर आहे. हे इथं पेट्रोल, हे इथं CNGचं लेवल. याच्यामध्ये ट्रिप आहे, ट्रिप B, खूप काही सेटिंग आहे ते तुम्ही पाहू शकता. CNGचं लेवल खूप लो झाले म्हणून ते ब्लिंक करत आहे. डोअर वगैरे कोणचं ओपन आहे ते पूर्ण सांगते. गाडीमध्ये 6 एअरबॅग स्टँडर्ड आहे तो बेस व्हेरियंटपासून. इथं पाहिलं तर 8 इंची टचस्क्रीन दिली आहे. याच्यामध्ये तुम्ही ब्लूटूथनी अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले, खूप काही सेटिंग दिलं आहे. इथे 2 AC वेंट आहेत. इथे पाहिलं तर मिरर आहे. इथे तिकीट होल्डर पण दिलेलं आहे. इथे लाईट आहे छोटूसा. या साईडला लेडीजसाठी मिरर पण दिलेले आहे, चांगली गोष्ट आहे. इथे मॅन्युअल AC आहे गाडीमध्ये. Type-C 65 वॉटचं चार्जिंग वॉट दिलेलं आहे. इथे 12 वॉटचं पण आहे. 5 स्पीड गिअर बॉक्स आहे. इथे 2 बॉटल बसू शकतात. इथे आर्मरेस्ट आहे. आर्मरेस्ट खूप खाली असल्यामुळे काही कामाचं नाही इथे. हँड ब्रेक आहे मॅन्युअली. या साईडला पाहिलं तर ग्लब बॉक्स दिलं आहे तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे ठेवण्यासाठी. आणि इथे छोटूसं एक हुक पण दिलेलं आहे तुम्हाला कॅरी बॅग वगैरे, दुधाची कॅटली लावायची असेल तर. हे अशा पद्धतीने डॅशबोर्ड दिलेलं आहे बघा, चांगल्या पद्धतीने डॅशबोर्ड वगैरे. चला आपण प्राइसिंग आणि पुढचं इंजिन वगैरे पाहूया. बोनट ओपन करून पाहूया पुढचं. हे बघा अशा पद्धतीने इंजिन दिलं आहे. इंजिन वगैरे खूप चांगल्या पद्धतीने. खालच्या साईडने पूर्ण रस्ता दिसत आहे. खालून काय जाळी वगैरे द्यायला पाहिजे होती राव. तू लाव हे स्टँड त्याचं, जे त्या साईडला आहे. हे चौकोनीमध्ये आहे. हां लाव. हे बघा अशा पद्धतीने इंजिन दिलं आहे. इन्सुलेशन आहे पूर्ण. 3 सिलेंडर इंजिन आहे. याच्यामध्ये 1.2 पेट्रोलमध्ये आहे. पेट्रोलमध्ये 87 bhp पॉवर आहे. 115 न्यूटन मीटरचा टॉर्क आहे. CNG मध्ये टॉर्क वगैरे कमी होईल. CNG मध्ये 73 bhp आणि 103 न्यूटन मीटरचा टॉर्क आहे. CNG मध्ये 26-25 ॲव्हरेज एक्सपेक्ट करू शकता. आणि पेट्रोलवरती तुम्हाला 14 आणि 15चा ॲव्हरेज सिटीमध्ये नॉर्मल युजेससाठी चांगली आहे गाडी. प्राइसिंगचं पाहायचं गेलं तर तुम्हाला मी इथे साईडला चार्ट दाखवतो बघा, ते तुम्ही पाहू शकता. कशी वाटली मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ? लाईक आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.